आपल्यासोबत संवाद करण्यासाठी भाजप आमदार मंदाताई मात्रे ताई, खरं तर तुमचं टीव्ही मध्ये स्वागत आहे. आपण पाहतोय की तुम्ही आज पूर्ण भाजपचं शिष्टमंडळ व पदाधिकारी घेऊन महाराष्ट्र भवनाची पाहणी करत आहे. खरं तर काही दिवसात त्याचं लोकार्पण देखील होणार आहे, अर्थात भूमिपूजन देखील होणार आहे. काय भावना? गेली 12 वर्ष महाराष्ट्र भवन व्हावं म्हणून सातत्याने सभागृहामध्ये वेगवेगळ्या लक्षवेधी असतील, प्रश्न असतील, या माध्यमातून इथे सगळी भवनं झालेत, पण महाराष्ट्र भवन नव्हतं. आणि आता हे महाराष्ट्र भवन गेल्या वर्षीचं टेंडर झालं, पण एन्व्हायरमेंटच्या परवानगी नसल्यामुळे आता ते टेंडर सिडकोनी देण्यात आलेलं आहे. आणि आता लवकरच येणाऱ्या 8 दिवसांमध्ये माननीय मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे दुसरे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, दुसरे आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, या तिघांच्या माध्यमातून इथे जवळजवळ हे भूमिपूजन येणाऱ्या 8 दिवसामध्ये होणार आहे. आणि हे 8 दिवसामध्ये भूमिपूजन होताना हा पाहणी दौरा करण्यासाठी आम्ही सगळे आलोय की कार्यक्रम करायचा आहे. तर या साईटवर बिल्डरनी आतापर्यंत काय काय कामकाज केलंय, कसं साफसफाई चाललंय, लोकेशन कसं आहे, काय आहे, हे पाहण्यासाठी. आणि येणाऱ्या 8 दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री वेळ दिल्यानंतर तिथे ताबडतोब भूमिपूजन होणे काम सुरू होणार आहे. आणि त्यासाठी आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आज इथे कामकाज चालू आहे आणि त्या कामकाजाला जवळजवळ आम्ही इथे बघण्यासाठी आलेलो आहोत. खरं तर आपल्या प्रयत्नांना यश म्हणायला काय हरकत नाही. यश असं आहे की या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र भवन कुठेच नाही आहे, ते पहिल्यांदा इथे होत आहे. आणि इथे होत असताना अनेक लोकांना इथे याच्यात चांगल्या सुविधा मिळणार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातून येणारा जाणारा जो वर्ग आहे, मग अधिकारी असतील, नेते मंडळी असतील, मंत्री असतील, सामान्य शेतकरी वर्ग असेल, सामान्यांची मुलं असतील, इथे स्थानिक भूमिपुत्र असतील, या सगळ्यांना या महाराष्ट्राचा भवनाचा फायदा होणार आहे. एक सांस्कृतिक मोठं भवन, या भवनामध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्व वस्तू पाहायला मिळतील. एंट्रीच अशी ग्रेट एंट्री असेल, येताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असेल, जिजामाता असेल, शाहू फुले आंबेडकर असतील सगळं. आणि आपल्या महाराष्ट्राचं एक दर्शन, प्रथम दर्शनी कसं दिसेल ते पहिलं ग्रेट एंट्रीत असेल. सामान्य लोकांना सुद्धा याचा फायदा होईल आणि मोठ्या लोकांनाही होईल. ज्यांच्या घरी लग्न असतील त्यांना VIP सूट मिळतील, ज्यांच्या घरी लग्न नसतील, ज्यांना पाहुणे रावणे आले तर त्यांनाही त्या पद्धतीने, एखादा मंत्री आला तर त्याचे बॉडीगार्ड आणि PNA सुद्धा राहण्याची व्यवस्था आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी इथे परीक्षेसाठी येतात. शेतकऱ्यांची मुलं असतात, गरीब सामान्यांची मुलं असतात, प्रकल्पग्रस्तांची मुलं असतात, पोलीस ट्रेनिंग असतं, मुंबईला ट्रेनिंग असतं. त्यावेळी ते अक्षरशः इथे गार्डनमध्ये वगैरे झोपतात आणि त्यावेळी त्यांना सुद्धा त्यांचा या भवनाचा फायदा होईल, या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी. आणि म्हणून आपला सगळा गेली 12 वर्ष प्रयत्नानंतर सिडको पहिल्यांदाच एवढी मोठी इमारत बांधत आहे आणि आज त्यासाठी आम्ही आलेलो आहोत. ताई, खरं तर आपण पाहतोय की वाशीमध्ये अनेक भवन आहेत, राजस्थान भवन असं विविध राज्यांचे भवन आहेत, मात्र महाराष्ट्र भवनला वेळ का लागत होता? कोण रोखण्याचा प्रयत्न करत होता का वारंवार? नाही, असं आहे की एवढं मोठं भवन बनवायचं कोणी, मग ते चालवायचं कसं, किंवा विविध लोक आहेत. तुम्हाला माहिती आहे की मी प्रत्येक कामामध्ये काम करायला घेतल्यावर अडचण आणणारी बरीच लोक आहेत. प्लॉट हाच नको, मग दुसरा घ्या, मग हा विका, हे लोकेशन चांगलं आहे, मग कमर्शियल चांगलं जाऊ शकतो, सिडकोला राज्याला फायदा होऊ शकतो. पण मी पहिल्याच दिवशी सांगितलं की हा भवन होईल महाराष्ट्र तर याच प्लॉटवर होईल, अन्यथा आम्ही होऊन देणार नाही तर काही. कारण हे एवढं लोकेशन चांगलं आहे की इथून हायवे आहे, येणारा जाणारा जो वर्ग आहे, मराठवाडा आहे, त्याच्यानंतर तुमचा रायगड आहे, सिंधुदुर्ग आहे, जी पण लोक इथून जाणारी आहेत त्यांना इथे मध्य भाग आहे. कुठेच राहायला इथे गेस्ट हाऊस नाही. सिडको गेस्ट हाऊस तिथे 2 रूम आहेत, ते 2 रूम सदैव बुक असतात. म्हणजे कमिशनर राहतात, सिडको कमिशनर राहतात. त्याच्यामुळे इथून जाणाऱ्याला आणि या वाशी हे जे नगर आहे हे नवी मुंबईचं हृदय आहे. या हृदयातल्या लोकांना कुठेच इथे अशी वास्तू नाही. आहेत भवन, गुजरात भवन, राजस्थान भवन, आसाम भवन, हिमाचल भवन, पण महाराष्ट्र भवन नाही. आपली महाराष्ट्राची संस्कृती, आपली पैठणी आहे. इथे मोठं एक्झिबिशन होत राहणार, मोठे मोठे दालनं आपण ठेवलेली आहेत. त्याच्यात महाराष्ट्रात ज्या ज्या
उत्पादन केलेल्या वस्तू, आता केरळा भवनमध्ये जा, ऑइल असतं त्यांचं, साबू असतात, त्यांच्या सगळ्या बांबूच्या वस्तू असतात. ते महाराष्ट्रामध्ये आपण हस्तकला जी आहे, मग ती आदिवासींनी बनवलेली, ग्रामविकास माध्यमातून त्याची दालनं असतील, त्या दालनाच्या माध्यमातून अनेक महिलांना स्वयंरोजगार मिळेल, बचत गटांना स्वयंरोजगार मिळेल. अशा पद्धतीने महाराष्ट्र भवन असेल आणि इथं लवकरच येत्या 8 दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यांच्या शुभ हस्ते येत्या 8 दिवसात हे भूमिपूजन करायचं. आणि म्हणून आज आम्ही सगळेजण हे लोकेशनवर इथे आलेलो आहोत. काय काय कामकाज चाललंय, कसं चाललंय हे पाहण्यासाठी. नक्की धन्यवाद. खरं तर यावर आपल्यासोबत भाजप आमदार मंदा म्हात्रे याचं असं देखील म्हणणं आहे की शेवटी माझ्या प्रयत्नांना यश आलेलं आहे. लवकरच म्हणजे पुढच्या आठवड्यापर्यंत याचं भूमिपूजन होणार आहे. हे भूमिपूजन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पार पडणार आहे, अशी जी प्रतिक्रिया आहे ती भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरा पर्सन राजेंद्र सह मी रवी कराड, TV9 मराठी, वाशी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.